आपल्या किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम सॉफ्ट स्पॉन्जी खमण ढोकळा। चला तर मग बघूया। 1.5 कप प्रीमिक्स घेणार आहे आपण इथं। अर्धा कप परत टाकला आणि 2 टेबलस्पून। त्याच्यात मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही। आपण हे घरचं प्रीमिक्स आहे। थोडंसं चिमूटभर हळद आणि लिंबाचा रस। हळद जर जास्त टाकली ना तर लाल पडतो ढोकळा। मी प्रीमिक्सचा पण व्हिडिओ टाकेल एखाद दिवशी, तर मी सांगते लास्ट मध्ये किती पाणी लागलं मला। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे प्रीमिक्स मी घरी तयार केलं आहे। थोडं थोडं पाणी घालत छान गुठळ्या न राहील असं बॅटर तयार करू। न राहील थोडं थोडं पाणी टाकून त्याला आपण मिक्स करूयात। एकदम जास्त पाणी घालू नका त्याच्यात। हळूहळू पाणी घातलं तर बॅटरची योग्य कन्सिस्टन्सी मिळते आणि ढोकळा छान मऊ होतो। बघू शकता छान फुलतोय तो। 1 कप पाणी लागले, थोडंसं पाणी उरलंय त्याच्यातलं। घ्यायची ढोकळा जाईल त्याच्यात मस्त फुलेल। त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यात प्रीमिक्स टाकून द्यायचं आपलं बॅटर तयार केलेलं। छान कढई इडलीचं भांड किंवा कशामध्ये स्टीम देऊ शकतात ते तयार करून घ्यायचं। आधी पाणी गरम, इथं कढई घेतली, कढईवर एक रिंग ठेवली त्याच्या स्टीम देण्यासाठी। असं टॅप टॅप मी कढईमध्ये अशी रिंग ठेवली आहे आणि पाणी गरम झालंय आपलं, तेव्हाच ढोकळा फुलतो। थंड पाण्यात ठेवलं नंतर गॅस चालू केला, ढोकळा आपला फुलत नाही। आणि त्याला झाकून वरती जड तांब्या भरून ठेवलाय। आता फोडणी जवळ काही पण ठेवू शकता। तिथं मी तांब्या ठेवला। आता तेल घ्यायचं, फोडणीची तयारी। तेल तापलं की मोहरी, जिरा आणि बारीक केलेले हिरवी मिरची, कढीपत्ता त्याला छान परतून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आणि थोडीशी साखर। गार झालं की मग ढोकळा मध्ये टाकायचं। गरम गरम नाही टाकायचं, ढोकळा आपला तुटेल। गॅस बंद करायचा आणि ढोकळा बघायचा। आता आपला ढोकळा पण तयार आहे, बघू शकता तुम्ही। चाकूचा वरचा कोना टाकून त्याला बघायचं की झाला की। एक प्लेट घ्यायची किंवा ताट घ्यायचा, त्याला उलटा करून मग असा पद्धतीने करायचा। त्याच्यावर प्लेट ठेवून इझिली निघतो, गार होऊन गरम गरम तुटेल। बघू शकता जाळीदार ढोकळा आलाय आपला, एकदम मस्त। जोडून दाखवते। आणि जी फोडणी आपली तयार केली आहे ती गार झाल्यावर आणि ढोकळा गार झाल्यावर टाकायची। 5 मिनिटं राहू द्यायचं, मग सर्व करायचं। एकदम छान स्पॉन्जी होतो। असं कॉर्नरने सगळीकडे फोडणी आपण टाकून द्यायची। आणि खोबरं किंवा शेव असेल बारीक ते टाकायचं। मी इथं खोबरं टाकते किसलेलं, छान लागतं ते पण। एक नंबर ढोकळा झाला आपला। आणि कोथिंबीर तर बनती आहे। छान स्पॉन्जी झाला। अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत भेटूया। लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्याला कोणत्या पद्धतीने शेप आवडतो त्या पद्धतीने कट करून घ्यायचा। जाळीदार ढोकळा तयार झाला आहे। तुम्ही ही सोपी रेसिपी नक्की करून